चलो गुड मॉर्निंग. सगळ्यांना आवाज ऐकू येते माझा? अरे चॅट बॉक्स वरती ना तुमचं हे टाका. हा कारण ना इथे तुम्ही हातबीत वर केला काय दाखवलं, इकडे विंडो येते ती जात नाही. ओके, ठीक आहे. नो काल आपण प्रिव्हियस लेक्चर आपण फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमची एक्सटर्नल जेनेटिलियाचा पार्ट बघितलेला. नाउ वी स्टार्ट विथ इंटरनल जेनेटिलिया. Now you know that the internal genitalia include pair of ovaries, pair of fallopian tube which we called as oviduct, then uterus and vagina. So genitalia includes pair of ovaries, pair of fallopian tube, or it is also called as oviduct, then unpaired uterus and vagina. So internal genitalia includes pair of ovary, these are the two ovaries, then fallopian tube which is called as oviduct, हा section घेतलाय आतला, then a unpaired bag or saccharide structure called as uterus, and terminal part is called as cervix, vagina. So this is the internal genitalia. पुस्तकात हा डायग्राम नाही आहे, डायग्राम काढून घ्या, स्क्रीनशॉट काढून घ्या. ओके, आता आपण प्रत्येक पार्ट बघणार आहोत. Now first part we discuss, that is ovaries. See, this is the entire मोठा हे आहे. This is fallopian tube, ovary. These are the two pairs of ovary, fallopian tube, which is also called as oviduct. Then unpaired uterus. These are the uterine lining. ही uterine lining आहे. मग हा सर्वात बाहेरचा लेयर आहे ना, याला पेरिमेट्रियम म्हणतात. दिस इज पेरिमेट्रियम. मधला येतो मायोमेट्रियम आणि एकदम आतला येतो अतिशय महत्वाचा लेयर आहे, दॅट इज कॉल्ड एज एंडोमेट्रियम. दिस इनरमोस्ट लेयर इज कॉल्ड एज एंडोमेट्रियम, मिडल लेयर इज कॉल्ड एज मायोमेट्रियम आणि सर्वात बाहेरचा लेयर आहे तो पेरिमेट्रियमचा आहे. या तिघांचे रोल असे आहेत. एंडोमेट्रियम आहे, आपण पुढे बघणार. एंडोमेट्रियम जो आहे हा एंडोमेट्रियमचा सर्वात महत्वाचा रोल असा आहे की ज्या ज्या वेळेला मेन्स्ट्रुअल सायकल येते त्या वेळेला एंडोमेट्रियम ब्रेक होतो आणि परत रिपेअर होतो. एक दुसरी गोष्ट, एंडोमेट्रियम हा असा रिजन आहे थ्रू विच देयर इज अ इंटिमेट अटॅचमेंट बिटवीन द मदर अँड द फीटस. ओके, सो दॅट इज प्लासेंटा और अम्बिलिकल कॉर्ड इकडनं युराईज होते. आणि मधला जो लेअर आहे दॅट इज कॉल्ड एज मायोमेट्रियम. मायोमेट्रियमचा रोल आहे ऍट द टाइम ऑफ डिलेव्हरी. ज्या वेळेला डिलिव्हरीची वेळ येते मायोमेट्रियम कॉन्ट्रॅक्ट व्हेरी far, or you can say rapidly, and due to forceful contraction जो काय बेबी आहे तो इथं सर्विक्स कडे पुश केला जातो. सो विच वी कॉल्ड एज लेबर पेन. लेबर पेन म्हणतात ते याच्यामुळे होतं, दॅट इज ड्यू टू बिकॉज ऑफ मायोमेट्रियम. आणि बाहेरचा जो लेअर आहे पेरिमेट्रियम हा एक प्रोटेक्टिव्ह लेअर आहे. सो आपण आता हे प्रत्येक पार्ट बघणार आहोत ओव्हरी फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टमचे. नाउ फर्स्ट वन इज ओव्हरीज. नाउ दी ओव्हरीज आर दी pair of primary female sex organ. They are solid, oval and almond shaped organ. Almond म्हणजे बदामाच्या solid oval body आहे. They are situated in the abdominal cavity, upper lateral part of the pelvis, just below and ventral to the kidney. Ovary ची position कुठे आहे? It is situated in the abdominal cavity, just below the kidney, just below and ventral to the kidney. Okay, below and ventral to the kidney, in between, in the pelvic cavity, between rectum and urinary bladder. आता लक्षात घ्या कसं माहितीये का की ही डायजेस्टिव्ह ट्रॅक आहे. माझ्या हाताकडे बघा, ही डायजेस्टिव्ह ट्रॅक आहे. डायजेस्टिव्ह ट्रॅक कंटिन्यू होते, त्याच्या मागे एक्सक्रीट सिस्टीम आहे. एक्सक्रीट सिस्टीमची युरेटर आहे आणि युरिनरी ब्लॅडर आहे. युरिनरी ब्लॅडर आणि रेक्टम ह्याच्यामध्ये, युरिनरी ब्लॅडर रेक्टम ह्याच्यामध्ये ही हे असतात काय
युटेरस असतं. ओके. पण हा जो काय ओव्हरीचा पार्ट आहे, हा ओव्हरीचा पार्ट ॲब्डॉमिनल कॅव्हिटी मध्ये असतो. सो इट इज सिच्युएटेड इन द ॲब्डॉमिनल कॅव्हिटी, अप्पर लॅटरल पार्ट ऑफ द पेल्विक्सच्या वर असतो तो, अँड बिलो द वेंट्रल टू द किडनी, किडनीच्या बरोबर खाली. Now, each ovary measure about 3 centimeter long, 1.5 centimeter wide and 1 centimeter thickness. त्याची लांबी असते 3 सेंटीमीटर, 1.5 centimeter wide and 1 centimeter thickness. Now, very important, the ovary are held in position by a large ligament called as mesoovarium. Mesoovarium त्याला हे केलं असतं. It is held in position. हा जो काय पार्ट आहे, हा सगळा पार्ट आहे मिसोवेरियमचा. हा मिसोवेरियमचा पार्ट आहे. हा जो काय आहे, हा ओव्हेरियन लिगामेंट आहे. ह्याला ओव्हेरियन पासून निघाले लिगामेंट आहे, हे लिगामेंट आहे. आणि लॅटरल साइडला ना सस्पेन्सरी मसल्स असतात. लॅटरल साइडला म्हणजे या बाजूला. सो लॅटरली दे आर कनेक्टेड और अटॅच टू दी लॅटरल बॉडी वॉलला कनेक्ट असतात सस्पेन्सरी लिगामेंटने. त्यानंतर ओव्हरी युटरसला कनेक्ट असते बाय मीन्स ऑफ ओव्हेरियन लिगामेंट. सो हा ओव्हेरियन लिगामेंट आणि आतला सगळा जो पार्ट आहे that is called as mesoovarium. So ovaries are held in position by large ligament called as mesoovarium. So this is mesoovarium. Now this part is called as ovarian ligament, and lateral body wall ला म्हणजे lateral body wall ला है जो attach है ovary, that is called as suspensory muscle. So ovaries are held in position by large ligament called as mesoovarium. The ovaries are connected to uterus by means of ovarian ligament and connected to the lateral body wall by सस्पेन्सरी मसल्स. हे एमसीक्यू ला विचारतात बघा. परत एकदा सांगतो, हा जो काय मधला पार्ट आहे, हा सगळा पार्ट आहे ओव्हरी लिगामेंटने हेल्ड केलेली असते, पकडलेली असते, त्याला म्हणतात मिसोवेरियम. ओव्हरी युटरसला अटॅच असते ज्या लिगामेंटने, त्या लिगामेंटला म्हणतात ओव्हेरियन लिगामेंट, म्हणजे हा ओव्हेरियन लिगामेंट आहे. आणि ओव्हरी लॅटरल बॉडी वॉलला कनेक्ट असते बाय मीन्स ऑफ ligament called as suspensory ligament. Now, so this is mesoovarium. Okay. Now, function of ovary: first function, production of egg or ovum, and second, it secrete female sex hormone called as estrogen and progesterone. Now, the ovary produce 5 hormones. The main hormone is estrogen, progesterone, relaxin, activin, and inhibin. Estrogen, progesterone, relaxin, activin, and inhibin. ऍक्च्युली आता हे जे हे आहे काय इनहिबिन आहे किंवा रिलॅक्सिन आहे, हे सगळे ओव्हरीकडनं रिलीज होतात ऍट द टाइम ऑफ डिलिव्हरी. सो द ओव्हरी प्रोड्यूस दिस 5 हॉर्मोन. वन इज इस्ट्रोजन, प्रोजेस्ट्रॉन, रिलॅक्सिन, ऍक्टिव्हिन आणि इम्युन. प्रत्येकाचा रोल आपण तिकडे बघूया नंतर, ज्यावेळेला आपण प्रेग्नन्सीचा हे बघू, त्यावेळेला तुम्हाला हे सगळे हॉर्मोन्स लागतील. हे 2 हॉर्मोन तर कॉमन आहेत, इस्ट्रोजन, प्रोजेस्ट्रॉन, तर सगळीकडेच लागतात. नाव, सो नेक्स्ट पार्ट इज ओव्हिडक्ट और फेलोपियन ट्यूब और युट्राइन ट्यूब. आयदर त्याला फेलोपियन ट्यूब म्हणतात किंवा ओव्हिडक्ट म्हणतात किंवा युट्राइन ट्यूब म्हणतात. नाव सी, आता आपण अर्धाच भाग बघितलाय कळण्यासाठी. ही फेलोपियन ट्यूब आहे. ओके, ही आपण एक्सप्लेन करणार आहोत. सो फेलोपियन ट्यूब, these are the pair of 10 to 12 centimeter long muscular duct, 10 to 12 centimeter long muscular duct situated horizontally over the peritoneal cavity. Now the proximal part of tube lies close to the ovary. See, this is the anterior part, or you can say proximal part. So proximal part is come close to the ovary, and distal part, or you can say uh, uh, posterior part is open into uterus. हा मागचा भाग आहे, ही अख्खीच्या अख्खी फेलोपियन ट्यूब आहे. फेलोपियन ट्यूबचा पुढचा पार्ट आहे म्हणजे प्रॉक्सिमल पार्ट आहे, तो ओव्हरीशी क्लोज आहे. तर पोस्टिरियर पार्ट आहे, हा पोस्टिरियर पार्ट युटरस मध्ये ओपन झालेला आहे. नाव each duct is internally lined by. नाव आता ह्याचा इंटरनल जर पार्ट बघितला आपण, तर डक्टच्या आत इट इज इंटरनल लाईन बाय सिलेटेड एपिथेलियम अँड डिवायडेड इनटू 3 पार्ट्स. 3 पार्ट मध्ये डिवाइड होतो. एक तर हा इंटरनली दिस इज लाईन बाय सिंगल लेअर ऑफ सिलेटेड एपिथेलियम, म्हणजे आज सिलिया असतात. फंक्शन ऑफ सिलिया इज व्हॉट एव्हर द एग इज रिलीज फ्रॉम द ओव्हरी, that egg enter into fallopian tube. But you know that egg is non-motile. So त्याला मोबिलिटी कशी मिळणार, ड्यू टू बिकॉज ऑफ सिलियरी मुवमेंट ती सगळी मूव्ह केली जाते. सो एंटायर fallopian tube is divided into 3 parts. The first part is called as infundibulum, second part is called as ampulla, and third part is called as isthmus. Now the first part is called infundibulum. This is infundibulum. Second part is called as ampulla. Okay,
and ठीक आहे. Infundibulum. Now infundibulum is a funnel shaped part and infundibulum gives many finger like projection. Infundibulum जो आहे ना हा फनेल शेप पार्ट आहे आणि हा फनेल शेप पार्ट आहे. फनेल शेप पार्टचा पुढचा माझ्या हाताकडे बघा, हा पुढचा जो हाताचा पार्ट आहे म्हणजे इन्फंडिबुलमचा पार्ट आहे हा फिंगर लाईक प्रोजेक्शन मध्ये पुढे कन्वर्ट होतो. सो इन्फंडिबुलम गिव्स मेनी फिंगर लाईक प्रोजेक्शन अँड दिस फिंगर लाईक प्रोजेक्शन कॉल्ड एज फिम्रिया. फिम्रिया काम काय करतात, ओव्हरी मधनं जे एग बाहेर पडेल हे एगला आत रिसीव्ह करायचं काम या फिम्रियामुळे केलं जातं. सो ज्या ज्या वेळेला जी ओव्हरी फंक्शन राहील किंवा जेव्हा ओव्ह्युलेशन होईल त्यावेळेला हा फिम्रिया ओव्हरीच्या जवळ आलेला असतो. फिम्रिया क्लोज टू दी ओव्हरी फॉर व्हॉट पर्पज, फॉर रिसिव्हिंग दी एग. त्यामुळे दोनपैकी कुठली एक ओव्हरी एका वेळेला फंक्शनल राहते. जी ओव्हरी फंक्शन राहील त्या ओव्हरीच्या जवळ असलेला फिम्रिया त्या ह्याच्या अजून क्लोज येतो, कोणाच्या ओव्हरीच्या क्लोज येतो. कशासाठी, एग घेण्यासाठी. सो दिस इज part of the infundibulum which is called as fimbria. So infundibulum and infundibulum gives many finger-like question called as fimbria. Second part is called as ampulla, which is the middle part. So middle part is called ampulla and the terminal part is called as isthmus. Terminal part is called as isthmus. ही पुस्तकामध्ये डायग्राम ड्रॉ नाही केली आहे, पार्ट ड्रॉ केले नाही आहेत, हा तुम्ही डायग्राम काढून घ्या. ओके, नाव आता आपण पुढचा पार्ट पुढे बघूया. आता प्रत्येक पार्ट बघूया आपण. नाव फर्स्ट पार्ट इज okay, first part is now we discuss infundibulum. Now infundibulum. Now the proximal funnel-like part, which an opening called as ostium, surrounded by many finger-like process called fimbriae. Of these, at least one is long and connected to the ovary. बघा इथे ना ही जो हा जो काय फिम्रिया आहे, या फिम्रियाला इकडे ओपनिंग असतं, या ओपनिंगला ऑस्टियम असं म्हणतात. एक जो आलाय तो फिम्रिया आत घेऊन या ऑस्टियम मधनं, या ओपनिंग मधनं कुठे जातं, इन्फंडिबुलम मधनं अँप्युला पार्ट मध्ये जातं. सो the cilia and the movement of the fibria helps in driving the ovulated egg to the ostium. हे जे काय फिब्रिया आहे आणि सिलेटेड आहे ते हेल्प करतात एगला हे करायला. सेकंड पार्ट इज अँप्युला. सी इट इज द मिडल पार्ट विच इज लॉंग स्ट्रेट पार्ट, ओके, ऑफ ओविडम. Now अँप्युला इज द इम्पॉर्टंट पार्ट वेअर ऍक्च्युअल फर्टिलायझेशन टेक्स प्लेस. आपण म्हणतो फर्टिलायझेशन टेक्स प्लेस इन फेलोपियन ट्यूब, पण फेलोपियन ट्यूबच्या कुठल्या पार्ट मध्ये, फेलोपियन ट्यूबच्या अँप्युला पार्ट मध्ये. So ampulla is the middle part where actual fertilization takes place, or the fertilization of ovum takes place in this region. This is called ampulla. मग तिसरा पार्ट आहे त्याला इस्थिमस म्हणतात, कॉर्निया म्हणतात किंवा इस्थिमस म्हणतात. नाउ द डिस्टल नॅरो पार्ट, दॅट इज द प्रॉक्सिमल डिस्टल पार्ट, और यू कॅन से posterior part, narrow part of ovidum open into uterus, that is called isthmus. Now next part बघूया आपण युटेरस. ओके, सो आपण आता युटरसचा पार्ट बघणार, की हा पार्ट बघणार आहोत सगळा. आपण ओव्हरी बघितली, आपण फेलोपियन ट्यूब बघितली, आता आपण बघणार आहोत युटेरस. ओके, नाव एक ऍड करा, काय ते याच्यामध्ये फेलोपियन ट्यूब मध्ये असं लिहून घ्या वहीने. द फेलोपियन ट्यूब इज इंटरनली द वॉल ऑफ द फेलोपियन ट्यूब मेड अप ऑफ, the wall of the fallopian tube is made up of outer serosa. The wall of the fallopian tube is made up of outer serosa and inner mucosa. Inner mucosa.
इन्फंट ह्याच्यामध्ये एम्प्युला पार्ट मध्ये लिहायचं हे लिहिलंय सगळ्यांनी का परत सांगू? लिहिलंय सगळ्यांनी का परत सांगू? पुढचा भाग बघा युटेरस. नाव आपण युटरसचा आता पार्ट बघणार आहोत. युटेरस, अच्छा, फेलोपियन ट्यूब. एक मिनिट. द वॉल ऑफ द फेलोपियन ट्यूब मेड अप ऑफ outer serosa and inner mucosa. mucosa, mucosa. ओके. जाऊया पुढे. Okay. Now next part is uterus. So this is the middle part, okay, or which is unpaired bag-like structure. Now uterus, it is commonly called womb, or it is also called as womb. Now it is a hollow muscular bag or sac-like structure which is situated or located above and behind the urinary bladder. बघा हे ना पेल्विक कॅव्हिटी मध्ये असतं. हा जो काय खालचा पार्ट आहे पेल्विक कॅव्हिटी म्हणतात. आणि पेल्विक कॅव्हिटी मध्ये काय होणार तर डायजेस्टिव्ह ट्रॅक्ट कडनं रेक्टम ओपन होतं, रेक्टम आणि नंतर ऍनस येतं आणि पुढे ना एक्सक्रेज सिस्टीमचा पार्ट आहे ज्यामध्ये युरिनरी किडनी आणि युरेटर आणि युरिनरी ब्लॅडर येतं. सो बरोबर पेल्विक कॅव्हिटी मध्ये युरिनरी ब्लॅडर आणि रेक्टम, पुढे युरिनरी ब्लॅडर आहे, मागे रेक्टम आहे, रेक्टमचा मागे पुढचा मागचा पार्ट ऍनस मध्ये कन्वर्ट होतो. बघा ही एक्सक्रेज सिस्टीम आहे, देन युरेटर आहे आणि इकडे युरिनरी ब्लॅडर आहे, बरोबर आहे. आणि ह्याच्या मागे डायजेस्टिव्ह ट्रॅक आहे, डायजेस्टिव्ह ट्रॅक कडनं येऊन रेक्टम मागे येऊन ऍनस मध्ये ओपन होतं. सो मागचा भाग रेक्टमचा आणि पुढचा भाग युरिनरी ब्लॅडरचा, याच्या मध्ये बरोबर ही सगळी पेल्विक कॅव्हिटी आहे, याच्या मध्ये बरोबर हा युटरस असतो किंवा त्याला गर्भाशयाची पिशवी असं म्हणतात. सो बिहाइंड द युरिनरी ब्लॅडर नाव, म्हणजे युरिनरी ब्लॅडरच्या मागे आणि रेक्टमच्या पुढे. नाव हे इथं दिलं नाहीये एकानी, पण हे का लागतं ते मी तुम्हाला त्यावेळेला सांगितलं. नाव इट इज अबाउट 7.5 सेंटीमीटर लॉंग. याची जी लेंथ आहे ती 7.5 सेंटीमीटर लांब आहे. इट इज 7.5 सेंटीमीटर लॉंग, 5 सेंटीमीटर ब्रॉड and 2.5 centimeter thick. So it is about 7.5 centimeter long, 5 centimeter broad and 2.5 centimeter thick. The uterus can be divided into three regions. Uterus तीन part मध्ये divide होतं. So first part is called fundus, which is a dome shaped part. Second part is called as body, and the third part is called as isthmus, cervix. So uterus divided into three parts. The anterior broader part is called as fundus, the middle part is called as body, and the conical terminal part of the uterus is called as cervix. स्क्रीनशॉट काढून घ्यायचा, हे लेबलिंग केलेलं नाहीये पुस्तकात. ओके. नेक्स्ट आता पहिले एक एक पार्ट बघूया. फंडस. सो इट इज द uppermost dome shaped part. Normally implantation of the embryo occur in this फंडस. इम्प्लांटेशन याचा अर्थ काय, बच्चू जो आहे, जो गॅस्ट्रेशन झाल्यानंतर जो पार्ट आहे, सॉरी फेलो ब्लास्टुला जो आहे, तो ब्लास्टुला किंवा आता एवढं लक्षात ठेवा, एम्ब्रियो ज्या पार्टला चिकटतो, जिकडनं अम्बिलिकल कॉर्ड वगैरे चालू होतं, तो हा पार्ट म्हणजे फंडस. इट इज अपर मोस्ट डोम शेप पार्ट. Normally is very important. The implantation is nothing but the embryo get firmly attached to the
inner uterine wall or inner wall of the uterus, that is called as endometrium. Endometriumला बच्चू जो चिकटतो तो पार्ट, बरोबर ना, त्या प्रोसेसला इम्प्लांटेशन असं म्हणतात. आपण पुढे बघणार आहोत ती पार्ट, ते इम्प्लांटेशन. आणि नॉर्मली कुठे होतं तर फंडस रिजन मध्ये होतं. मिडल पार्ट इज कॉल्ड एज बॉडी. सो इट इज अ ब्रॉड पार्ट ऑफ द युटरस विच ग्रॅज्युअली टेपर्स डाऊनवर्ड. हा बॉडीचा पार्ट आहे, हा खाली खाली जाऊन हळूहळू नॅरो होत जातो आणि तो नॅरो पार्ट होतो त्या ओपनिंगला म्हणतात सर्विक्स. सो इट इज अ नॅरो नेक अबाउट 2.5 सेंटीमीटर इन लेंथ. इट एक्सटेंड इन टू वजायना. आणि हे सर्विक्सचा पार्ट आहे तो वजायना मध्ये ओपन होतो. आपण डायग्राम मध्ये बघितलं असेल बघा, हा सर्विक्सचा पार्ट आहे आणि ही बॉडी आहे. बॉडी नॅरो नॅरो होत सर्विक्स होतो आणि सर्विक्स ओपन होतो हा वजायनाच्या पार्ट मध्ये. ओके. Now it is a passage. Its passage has two opening. One is called internal OS towards the body, and second one is external OS towards the vagina. आता बघा कसे इथं लक्ष द्या, हे लक्ष बघा. हा जो काय बॉडीचा पार्ट आहे, हा बॉडीचा टर्मिनल पार्ट सर्विक्स आहे. हा सर्विक्स वजायना मध्ये ओपन होतो. पण ओपन म्हणजे इकडे ओपनिंग आहे ना, हे ओपनिंग आहे. बॉडी मधनं बघितलं, बॉडीकडनं जर तुम्ही बघितलं, हे इकडचं ओपनिंग दिसणार आणि वजाना मधलं इकडचं ओपनिंग दिसणार. म्हणजे असं ओपनिंग आहे. माझ्या हाताकडे बघा, असं ओपनिंग आहे. हे आहे तुमचं बॉडीचं ओपनिंग आणि खाली होणारा पार्ट आहे तो सर्विक्सचा आहे. सो हा सर्विक्स आहे, हे वजान सॉरी काय ते युटरस आहे. युटरसचा हा खालचा पार्ट तो सर्विक्स आहे, बरोबर. आणि त्याच्या खालचा पार्ट वजान आहे. इकडे जर वर्ण बघितलं तर एक ओपनिंग वर्ण आहे आणि एक ओपनिंग खालनं आहे. वर्ण ओपनिंग आहे ते एक्सटर्नल ओएस आहे आणि खालनं ओपनिंग आहे ते इंटरनल ओएस आहे. त्याला हे जे काय ओपनिंग आहे हे कळलंय सगळ्यांना मी काय सांगतो ते. सर्विक्स ओपन होतो वजानामध्ये, त्यामुळे ओपन होताना इकडे ओपनिंग असणार. इकडचं ओपनिंग वर्ण बघितल्यांचं ओपनिंग आणि इकडनं खालनं बघितल्याचं ओपनिंग, तर आपल्याला दोन ओपनिंग दिसणार. दोन ओपनिंगला म्हणतात काय, बघा द पॅसेज हॅज टू ओपनिंग. त्या पॅसेजला दोन ओपनिंग आहे. ऍज इंटरनल ओएस टुवर्ड्स द बॉडी. बॉडीकडनं बघितल्यानंतर जे ओपनिंग आहे बॉडीचं ओपनिंग आहे. म्हणजे असं बघितलं तुम्ही तर हे वर्ण बॉडीचं ओपनिंग आणि खालनं वजानाचं ओपनिंग. बॉडीचं ओपनिंग जे आहे इकडे बॉडी आहे, बॉडीचं ओपनिंग त्याला म्हणतात इंटरनल ओएस. आणि वजानाचं ओपनिंग आहे टुवर्ड्स वजायना, जे ओपनिंग आहे दॅट इज कॉल्ड एज एक्सटर्नल ओएस. इट हॅज टू ओपनिंग. वन इज कॉल्ड इंटरनल ओएस अँड एक्सटर्नल ओएस. इंटरनली द युट्रेन वॉल कॅन बी डिस्टिंग्विश इंटू 3 रिजन. मगाशी मी तुम्हाला 3 हे सांगितले बघा. आउटर मोस्ट पेरिमेट्रियम, बाहेरचा तो पेरिमेट्रियम, इट इज आउटर मोस्ट लेअर. मिडिल थिक मस्क्युलर इज कॉल्ड मायोमेट्रियम. नो मेड अप ऑफ थिक लेअर ऑफ स्मूथ मसल. हा स्मूथ मसल बनलेला असतो. and there is a vigorous contraction of these muscles cause labor pain. लेबर पेन म्हणजे पाश्च्युरेशनच्या वेळेला जे शब्दशः मराठीमध्ये अर्थ त्याला कळा येणं, हे जे काय लेबर पेन येतं, दिस इज ड्यू टू बिकॉज ऑफ दिस मसल विच इज कॉल्ड एज मायोमेट्रियम at the time of childbirth. Okay, so that is middle layer, and last layer is innermost layer is called as endometrium. It is internal lined by mucous membrane and it is made up of stratified epithelium. आतला जो लेअर तो स्ट्रॅटिफाइड एपिथेलियम आहे. कारण काय होतं, प्रत्येक सायकलच्या वेळेला, मेन्स्ट्रुअल सायकलच्या वेळेला हा जो लेअर आहे हा वॉशआउट होतो. ओके, किंवा हा लेअर ब्रेक होऊन परत रिअपिअर होतो. सो म्हणजे म्हणून तो जो लेअर आहे स्ट्रॅटिफाइड एपिथेलियमने बनलेला असतो. स्ट्रॅटिफाइड एपिथेलियमची कॅरेक्टरिस्टिक तुम्हाला माहिती आहे. स्ट्रॅटिफाइड एपिथेलियम मेड अप ऑफ मेनी लेयर्स and it is present when there is a constant wear and tear. जिकडे constant wear and tear असते तिकडे हा लेअर असतो. That is called stratified epithelium. Now the thickness of this layer regularly undergo changes in during menstrual cycle. Menstrual cycle च्या वेळेला changes होतात. It is rich supply of blood vessel and uterine glands. याच्यामध्ये ब्लड सप्लाय आणि युट्रेन ग्लँड असतात, ज्या युट्रेन फ्लुइड तयार करतात. ज्या वेळेला फिटस आत येतो युट्रस मध्ये त्यावेळेला त्याला नरिशमेंट पाहिजे असते. अंबिलिकल कॉर्ड फॉर्म व्हायच्या अगोदर. अंबिलिकल कॉर्ड फॉर्म झाल्यानंतर आईकडनं जातं मुलाला, पण अंबिलिकल कॉर्ड किंवा प्लासेंटा तयार व्हायच्या अगोदर त्याला न्यूट्रिशन पाहिजे ना. मग न्यूट्रिशन तेव्हा ऑर्गन डेव्हलप झालेले नसतात, जस्ट तो ब्लास्टुला असतो. त्याला फ्लुइड कुठनं मिळणार, तर हे युट्रेन ग्लँड जे आहेत या युट्रेन फ्लुइड तयार करतात, ज्याला युट्रेन मिल्क असं म्हणतात. अँड दिस मिल्क प्रोव्हाइड नरिशमेंट टू द डेव्हलपिंग फिटस. नाव युटरसचं फंक्शन. फर्स्ट फंक्शन, युटरस रिसीव्ह द ओवम फ्रॉम फेलोपियन ट्यूब. Uterus receive the ovum from fallopian tube. Now it forms placenta for the development of fetus. Then it expelled a young one at birth. म्हणजे 3 फंक्शन आहेत त्याचे. ओवम रिसीव्ह करणं फेलोपियन ट्यूब मधनं, त्यानंतर प्लासेंटा फॉर्म करणं
आणि युटेरसची डेव्हलपमेंट करणं आणि बेबीला एक्सपेल करणं ॲट द टाइम ऑफ बर्थ. सो दिस इज द फंक्शन ऑफ युटेरस. नाव आता ह्याचा कॅन्सर ज्याला युटरस कॅन्सर असं म्हणतात. नॉर्मली हा सर्व्हिक्सचा कॅन्सर असतो. मोस्ट ऑफ द युट्रेन कॅन्सर्स being in the layer of cells that form the lining of the endometrium of uterus. Endometrium जो युटरस आहे नॉर्मली ना हा मेनोपॉज झाल्यानंतर, मेनोपॉज म्हणजे इट इज अ फेज वेअर दॅट एंटायर मेन्स्ट्रुअल सायकल विल स्टॉप. मेन्स्ट्रुअल सायकल पूर्णपणे स्टॉप होते, दॅट इज कॉल्ड मेनोपॉज. आणि ज्या स्टेजला मेन्स्ट्रुअल सायकल चालू होते दॅट इज कॉल्ड एज मेनार्च. मेनार्च एज ऑफ मेनार्च इज नॉर्मली 12 to 14 years. And when the menstrual cycle is stopped, the age is 45 to 50 years on an average. After the 50 years, there is a no menstrual cycle. But in some female, what happen, after the when the menstrual cycle stop होतो त्याच्यानंतर काही दिवसांनी या युटरस मधनं एक फ्लुइड बाहेर पडतं. ऍक्च्युली ते बऱ्याच फिमेलला असं वाटतं की परत सायकल चालू झाली म्हणून. ती सायकल नसते, तर ते आतला जो लेअर असतो सी लगेच नाही म्हणत आहे मी, लगेच नाही म्हणत. मेन्स्ट्रुअल सायकल स्टॉप झाल्या नाही. मेन्स्ट्रुअल स्टॉप कधी होते पटकन कळत नाही, किंवा ज्या फिमेल मध्ये कळतं ते काही दिवस, महिने, वर्ष जातं. पण बरेच वर्ष गेल्यानंतर सायकल आलीच नाही किंवा येत नाही, याचा अर्थ मेन्स्ट्रुअल स्टॉप झाली. आता काही वर्षांतर परत मेन्स्ट्रुअल फ्लो येतो. इट इज नॉट ऍक्च्युअली मेन्स्ट्रुअल फ्लो. तो मेन्स्ट्रुअल फ्लो नसतो, तर तो युट्रेन्सचा जो आतला लेअर आहे त्याचा एंडोमेट्रियम, ह्या एंडोमेट्रियम मध्ये गडबड असते. त्यामुळे म्हणजे सेल्स मध्ये काही प्रॉब्लेम होतो आणि त्यामुळे ते सिक्रिशन बाहेर टाकतो. ते सिक्रिशन वजानामधनं बाहेर येतं. सो हे जे काय लाइनिंग हे असं असेल तर ते कॅन्सर असण्याची शक्यता असू शकते. नॉट 100% सेड, पण चेक केल्यानंतर पुढे कंटिन्यू म्हणजे कन्फर्म करता येतं. नॉट नेसेसरी की ते सिक्रिशन बाहेर येतं म्हणजे तो कॅन्सर असू शकतो. So most of the uterine cancer begin in the layer of cells that form the lining of endometrium of the uterus. युटरसचा जो एंडोमेट्रियम आहे त्या एंडोमेट्रियम लाइनिंगला प्रॉब्लेम होतो. नाउ सिम्पटम्स आहे ॲबनॉर्मल ब्लिडिंग बिटवीन पिरियड, वजायनल ब्लिडिंग आफ्टर मेनोपॉज, वजानामध्ये ब्लिडिंग होतं मेनोपॉजच्या नंतर, अँड ॲबनॉर्मल वॉटरी ब्लड टाइम डिस्चार्ज फ्रॉम द वजाना अँड पेल्विक पेन. सी सगळे सिम्पटम्स कॅन्सरला रिलेटेड नाही आहेत, त्यामुळे हे क्लिअर करून घेऊ आपण की हे सिम्पटम्स असू शकतात. ओके, डिटेक्शन कसं करतात त्याला एक पॅप टेस्ट म्हणतात. ही डायग्नोस विथ पॅप टेस्ट, पीएपी, पॅप स्मिअर टेस्ट. पॅप टेस्ट मधनं काय केलं जातं, तर वजायनामधनं फ्लुइड घेतलं जातं आणि फ्लुइड मध्ये ते सेल बघितले जातात. ऍक्च्युली सेल्स कुठले आहेत बघा. कुठल्याही कॅन्सरचा शब्दशः अर्थ आहे ऍबनॉर्मल ग्रोथ ऑफ द सेल ड्यू टू अनकंट्रोल सेल डिव्हिजन. सेलची ऍबनॉर्मल ग्रोथ होते सेल डिव्हिजन मध्ये. ओके, सो आणि सेलचं नेचर बदलतो. मग पॅप टेस्ट स्मिअर घेताना या सिक्रिशन मध्ये ना एंडोमेट्रियमचे सेल्स दिसतात.